वैदिक साहित्यामध्ये परमात्म्याच्या स्थूल देहाला ब्रह्मांड म्हणजे युनिव्हर्स संबोधलेलं आहे. याच्या व्याप्तीची नुसती कल्पना करण्यासाठी आजच्या उपलब्ध ज्ञानानुसार विश्वाचा विस्तार केवढा आहे ते पाहूयात. आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो, त्यामुळे पृथ्वीपासून सुरुवात करूयात. पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे. सूर्य हा आपल्या मिल्की वे नावाच्या आकाशगंगेतील एक तारा आहे. आपल्या या मिल्की वे नावाच्या एका आकाशगंगेत असे 200 अब्ज म्हणजे 20,000 कोटी तारे आहेत. त्या प्रत्येक ताऱ्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत. आपल्या आकाशगंगेच्या म्हणजे गॅलेक्सीच्या 25 लाख प्रकाश वर्षे त्रिज्येमध्ये एक प्रकाश वर्ष म्हणजे 9.46 ट्रिलियन किलोमीटर्स या त्रिज्येमध्ये असणाऱ्या साधारण 30 मिल्की वे सारख्या लहान मोठ्या गॅलेक्सींचा जो ग्रुप मानला गेला आहे त्याला लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज असं म्हणतात. असे अनेक म्हणजे काही लाख छोटे मोठे ग्रुप मिळून एक सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सीज तयार होतो. आपले विश्व हे अशा काही लाख सुपर क्लस्टर्सने बनलेले आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आपल्या विश्वात किमान 1,000 कोटी गॅलेक्सी असाव्यात. बिग बँग थिअरीनुसार हे सगळे म्हणजे जे वर सांगितले आहे ते ज्ञात विश्वाचा केवळ अंदाजे फक्त 5% भाग आहे. उर्वरित 27% डार्क मॅटर आणि 68% डार्क एनर्जी आहे. याशिवाय मानवाला अद्याप अज्ञात असणारे विश्व वेगळेच आहे. हे सगळे पृथ्वीच्या तुलनेत अथांग असल्यानं परमात्म्यातून आत्मा शोधून आत्मसाक्षात्कार होणे हे अशक्य. त्यामुळे वैदिक साहित्य हे जीवात्म्यावर लक्ष केंद्रित करते. जीवात्मा म्हणजे ब्रह्म अधिक अविद्या हे माहिती असल्यानं आपल्याला जीवात्म्यातही ब्रह्म म्हणजे आत्मा सापडेलच. जीवाच्या स्वरूपाचं ज्ञान करून घेऊन ब्रह्माचं ज्ञान होणं हा सगुणातून निर्गुणाकडे नेणारा मार्ग आहे. संत तुका विप्र यांच्या तत्वमसीमधील अभंगाचे विषय खालील प्रमाणे आहेत. रज, सत्व, तम हे 3 गुण, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 तत्व, पंचतत्वांपासून बनलेला स्थूल देह, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय व त्यांचे विषय, शरीरातील पंचकोश, शरीरातील चक्र, पंचतत्वांच्या तन्मात्रापासून बनलेला सूक्ष्म किंवा लिंग देह, सूक्ष्म देहाचा भाग असलेले अंतःकरण, अंतःकरण चतुष्ट म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, कारण देह, महाकारण देह, आपल्या देहाला कार्यरत ठेवणारी प्राणशक्ती, प्राणशक्ती ज्यातून प्रवाहित होते त्या नाड्या, प्राणशक्तीच्या संवर्धनासाठी केला जाणारा योगाभ्यास आणि योगाच्या मुद्रा आणि त्यातून मिळणाऱ्या सिद्धी. हे आणि यासारखे अजूनही काही ज्ञान घेत आपण नेमके कोण आहोत हे समजून घेणार आहोत. शरीरातील शक्तीच्या गुणांना अनुसरून शक्ती स्वरूप, शक्तियुक्त आणि शक्तिहीन असे 3 प्रकार शरीराचे केले जातात. यालाच आयुर्वेदात दोष, धातू व मल अशा संज्ञांनी संबोधलं जातं. आपला हा विषय नाही, पण हे सामान्य ज्ञान आपल्याला पुढील बाबी समजण्यासाठी उपयोगी येईल. स्थिती, उत्पत्ती, संहार, तिन्ही देवांचा व्यापार, कोणापासून या कोण, जाला विस्तार प्रमाण, अवधानी प्रीती द्यावी, पिंड रचना ऐकावी, जीवा आत्मा कोणे रीती, वहाडली त्रिजगती, सत्व अहंकारी भला, जन्म अंतःकरणा झाला,
अहंकार चित्तबुद्धी मन अंतःकरण आधी. तुका विप्र म्हणे ऐका, श्रोत्या सकळ भाविका. वेदिक ज्ञानानुसार आपला सूक्ष्म देह म्हणजेच चित्त, अहंकार, बुद्धी, मन आणि अंतःकरण यांचा समुदाय हा सत्वगुणांनी बनलेला आहे. या पाचांवर आपला स्वभाव अवलंबून असतो. जेव्हा चित्तात सत्वगुण प्रगट होतो तेव्हा सात्विक कर्मे होतात. या सूक्ष्म देहाचे कार्य कसे चालते याबाबत संत तुका विप्र म्हणतात, आत्म्यासी याची द्वारे होय विवेक संचार. मन, बुद्धी आणि चित्त, चौथा अहंकार सत्य. अंतःकरण हे पाचवे, देह वर्तवी स्वभावे. अंतःकरणी हेत झाला, तोची मनासी कळला. होय नो हे म्हणे मन, बुद्धी निवडती ज्ञान. चित्त निश्चयासी आणि अहंकारी ते करणी. तुका विप्र अंतःकरण, पायी सद्गुरु प्रमाण. बाह्य वस्तू ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येण्याच्या आधीचे विशेषणरहित स्फुरण म्हणजे अंतःकरण असते. बाह्य वस्तू काय आहे, का आहे, कशी आहे, कोणाकरता आहे वगैरे ज्ञान संकल्प विकल्पाच्या साहाय्यानं जेव्हा होतं तेव्हा अंतःकरणाला मन म्हणतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानं वस्तूच्या रूपाचा निश्चय केला पाहिजे असा जो वृत्तीचा अंकुर असतो ती म्हणजे बुद्धी असते. देहामधली मीपणाची भावना जी या बाह्य वस्तूवर ममता धरायला लावते त्याला अहंकार म्हणतात. या बाह्य वस्तूचा विसर पडू नये अथवा आवश्यक तेव्हा आठवावे यासाठी त्या वस्तूच्या ज्ञानावर संशोधनात्मक विचार करणे हे चित्ताचे लक्षण आहे. यातील चित्त हे महत्वाचे आहे, त्यामुळे त्याचा विचार विस्तारानं करूयात. रज, सत्व आणि तम हे चित्ताचे घटक असून त्यांच्या प्रकारानुसार आणि प्रमाणानुसार चित्ताचे प्रकार म्हणजे मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध चित्त. मूढ चित्त यात तमोगुण जास्त असतो आणि चित्त बहिर्मुख असते. क्षिप्त चित्त हे रजोगुणांचे आधिक्य असणारे आणि बहिर्मुख आहे. विक्षिप्त चित्त ज्यात सत्वगुणाचे आधिक्य असून ते अंतर्मुख असते. एकाग्र चित्त चित्ताच्या विक्षिप्त स्थितीत मिळणाऱ्या सात्विक आनंदापुढे बाह्य वस्तूमुळे मिळणारा आनंद कमी प्रतीचा आहे हे जाणून एकाग्रता प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते आणि तसे आचरण घडत जाते. यामुळे चित्तातील रज आणि तमगुण शुद्ध होऊन चित्त अंतर्मुख होण्याची क्षमता वाढते आणि पुढे असे चित्त हव्या त्या ध्येयावर आलंबनावर एकाग्र होते. निरुद्ध चित्त यात आंतरिक प्रयत्नानं सर्व वृत्तींचा म्हणजे बहिर्मुख आणि अंतर्मुख झाल्यानं निर्माण होणाऱ्या वृत्तींचा निरोध होऊन चित्त केवळ संस्कार मात्रच राहते. बाह्य वस्तूमुळे चित्तात निर्माण होणाऱ्या वृत्तींचे 5 प्रमुख प्रकार आहेत. त्याला प्रमाण एक्सपिरियन्स, विपर्यय मिसकॉन्सेप्शन, विकल्प इमॅजिनेशन, निद्रा स्लीप आणि स्मृती म्हणजे मेमरी असं म्हणतात. यात परत पहिल्या प्रकारच्या वृत्तीचे म्हणजे प्रमाणाचे 6 उपप्रकार आहेत. त्यांना डायरेक्ट एक्सपिरियन्स म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, इन्फरन्स म्हणजे अनुमान, कंपॅरिझन म्हणजे उपमान, पॉस्ट्युलेशन म्हणजे अर्थापत्ती, नॉन ॲप्रेहेन्शन म्हणजे अनुपलब्धी, वर्बल टेस्टिमनी म्हणजे शब्द प्रमाण असे 6 उपप्रकार आहेत. या सर्वातून आपल्याला हे लक्षात येते की संत तुका विप्र यांनी आत्म्यासी याची द्वारे होय विवेक संचार यातून म्हटल्याप्रमाणे मन,
बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण यातून आत्म्यामध्ये विवेक संचार करतो, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण पैकी कुणीही किंवा हे सर्व एकत्रितपणे देखील आत्मा नाहीत. यानंतर ज्ञानेंद्रियांच्या बद्दल संत तुकाविप्र सांगतात, सत्य अहंकार झाला, आता राजस बोलला. राजसया अहंकारी, झाली इंद्रिय ही खरी. चक्षु रसना श्रवण, त्वचा पाचवे ते घ्राण. शब्द स्पर्श रूप रस, गंध विषय हे ऐसे. वाचा पाणी हे चळण, गुद उपस्थ प्रमाण. सुष्ट दुष्ट कर्मे होती, गुण इंद्रिया संगती. अहंकारे या राजसी, तुका विप्र नाचतसे. शरीरात होणारी हालचाल पंचप्राण आणि पंच इंद्रिय यांच्यामुळे होते. पंचप्राण आणि पंच इंद्रिये ही 5 तन्मात्रातील रजोगुणामुळे उत्पन्न झालेली असल्यानं शरीराची ही अंतर्बाह्य हालचाल तन्मात्रातील रजोगुणाच्या क्रियाशीलतेनं होत असते. बाह्य विषयांचे ज्ञान पंचेंद्रियामार्फत झाल्यावर विशेष प्रकाश आपल्या अंतःकरणात पडत असतो. ज्ञानेंद्रिय पंचक आणि अंतःकरण पंचक हे सत्व गुणांपासून उत्पन्न झालेले असल्यानं त्यात प्रकाशशीलता हा धर्म दिसतो.